सांगू का, आम्ही परवाच भेट झाली आमच्या साहेबांची आणि आमची. साहेबांनी महाराज अनेक कष्टातून अनेक वाईट दिवस काढले बघा. ते म्हणतात ना, जोपर्यंत महाराज वाईट दिवस भोगत नाही ना तोपर्यंत महाराज सुखाची सावली आपल्यावर पडत नाही. आणि या महाराज वाईट दिवसातून यशाचं किरण काढलं ते म्हणजे आपले तुकाराम महाराज साहेबांनी महाराज सांगितलं की लहानपणापासून अवघ्या 5 वर्षाचे असताना आई गेली, 10 वर्षाचे असताना बाबा गेले. विचार करा, आपल्या जीवनामध्ये आई बाबा नसतील ना तर त्या लहान मुलाचं आयुष्य काय असतं. सगळे महाराज हाडहाड करतात. चुलत्याकडे जावं तर महाराज चुलते सांभाळतील का नाही याची गॅरंटी नाही. काकीकडे जावं तर त्यांचाही महाराज भरोसा नाही. मोठा भाव असेल तर चांगलंच आहे, पण महाराज मोठा भाऊ पण कुठपर्यंत साथ देणार आहे. ज्या मुलाची आई 5व्या वर्षी सोडून जाते, ज्या मुलाचा बाबा 10व्या वर्षी सोडून जातो, त्यांच्या आजीने महाराज त्यांना सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं. आणि साहेबांचा स्वभाव लहानपणापासून खोडकळ, मस्ती करायची, दंगा करायचा. आणि एवढं असून सुद्धा शाळेमधला महाराज पहिला नंबर कधी चुकला नाही. शाळेमध्ये असताना साहेब हुशारच. आणि अनेक महाराज प्रसंगातून सामोरी जायला लागलं. काही वेळा घरातल्या लोकांची साथ मिळाली नाही. मला एकच सांगायचंय महाराज की घरातली माणसं, घरातल्या माणसांचं सोबत असणं काय असतं बघा. एक वेळ महाराज असं होतं की काही माणसांना बाहेरून कधीच विरोध नसतो, पण कधी कधी असं होतं महाराज की ज्यांना आपण जवळचं समजतो ना, जी आपली असतात तीच महाराज कधी कधी आपली साथ देत नाहीत. आता महाराज समाजामध्ये ही शोकांतिका आहे. मला एकच सांगायचंय, या समाजामध्ये या कार्यक्रमातून काहीतरी प्रबोधन व्हावं, काहीतरी लोकांकडे एक चांगला मेसेज जावा. महाराज बाहेर जर कुणाच्या घरी भांडणं लागली ना, घरामध्ये भांडणं लागू द्यात, भाऊभावांची भांडणं लागली ना, भाऊभावाची मारामारी आणि गंमत बघती दुनिया सारी. काय दुसऱ्याच्या घरी भांडणं लागली ना, पाणी टाकून विजवता जरी येत नसलं ना तरी रॉकेल टाकून त्यात महाराज आग. भाव कसा असावा, आता बघायला गेलं ना, बायको नवऱ्याची नाहीये, भाऊ भावाचा नाहीये. आज महाराज भाऊ भावाचा राहिला नाही. भाऊ कसा असावा, अरे भाऊ शब्द उलटा करून वाचा, उभा. भाऊ शब्द उलटा केल्यावर काय होतं, उभा. जो कायम आपल्या भावाच्या पाठी खंबीरपणे उभा असावा असा भाऊ पाहिजे. नाहीतर महाराज बांधासाठी एकमेकाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालणारा भाऊ नसलेला परवडला. घरामध्ये महाराज एकी असणं गरजेचं आहे, म्हणून परिवाराची साथ लाभली. आणि साहेबांनी अनेक कष्टातून दिवस काढले. परिवाराला सोबत घेऊन साहेबांनी अनेक प्रयत्न केले आणि महाराज त्यांना यश मिळालं. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या सेवापूर्ती केली आणि त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. मुलीच्या जन्माच्या आनंदात महाराज अनेक मोठा कार्यक्रम ठेवला, मोठं बारसं घातलं. त्या कार्यक्रमाला मोठमोठी लोक महाराज आली, कलेक्टर, जी महाराज अधिकारी मंडळी होती ती आपल्या दिदीच्या कार्यक्रमाला बारशाला उपस्थित होती. महाराज त्या बापाचं आपल्या मुलीवर प्रेम काय असतं त्या दिवशी आम्हाला सांगत होते साहेब. त्यावेळी महाराज त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. एवढा कठोर काळजाचा बाप महाराज पोलीस सेवा केली. पोलीस मध्ये असताना महाराज कधी त्यांनी डोळ्यामध्ये कधी त्यांच्या पाणी आलं नसेल. एवढे मोठमोठे कार्य साहेबांनी केली. एवढा कठोर मनाचा, एवढा कडक दिसणारा माणूस आज आपल्या पोरीसाठी रडतोय महाराज. यातना
ना ते दुःख काय असेल जरा जाणून घ्या. आपल्या तरुण मुलीचं जाणं काय असतं ना महाराज, एक सुंदर प्रसंग आठवतो की बाप आपल्या मुलीसाठी आपला जीव सुद्धा देऊ शकतो बरं का. एकदा झालं काय, अनेक प्रसंगातून जीवन जगत असताना गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले आणि गरीब कुटुंबामध्ये जीवन जगत असताना त्यांना लहान मुलं जन्माला आली. काही मुलं महाराज मरण पावली, पण त्यातून जगली ती एक मुलगी जगली. मुलगी अवघी 3 वर्षाची होती. काय करायचं महाराज, रात्रभर काबाड कष्ट करावं लागतंय, दिवसभर बाप शेतामध्ये झगडतोय, करावं काय. आणि पहिलं जर बघायला गेलं ना, पाण्याचे महाराज खूप बिकट अवस्था असायची आणि शेत भिजवायला जावं लागायचं. आणि लहान अवघं 4 वर्षाचं लेकरू घेऊन ते मायबाप महाराज शेत भिजवायला निघाले. आईने अशी झोळी केलेली, अवघी 4 वर्षाची मुलगी त्या झोळीमध्ये आहे. नीट ऐका बरं का, त्या आई वडिलांची व्यथा काय. पाणी आलं म्हणून महाराज अंधार आहे, वडील तिकडे बघायला गेले. अचानक आई महाराज अंधारातून चालायला गेली आणि आईला महाराज साप चावला. आवाज आला आईचा, आई महाराज किंचाळली. बाप पळत पळत आला. मुलगी महाराज दुसऱ्या साईडला झोळीमध्ये, तिकडे वाघाची भीती आहे, जंगल आहे महाराज दाट. करायचं काय. कसं तरी महाराज आई रडू लागली. बापाने पाहिलं महाराज पायाला साप चावलेला आहे. आईला खांद्यावर उचललं आणि आईनं सांगितलं, ओ माझं लेकरू तिकडे हो, माझ्या मुलीला बघा, माझी मुलगी कुठे ते आधी बघा. बापानं एका खांद्यावर आईला घेतलं आणि दुसऱ्या झोळीतून महाराज मुलीला खांद्यावर घेतलं. आणि बापाने ठरवलं की आईला दवाखान्यात घेऊन जायचं. पण तेवढ्यामध्ये बापाला जाणवलं की आता आपली पत्नी राहिलेली नाही. पत्नीनं श्वास सोडलेला आहे. महाराज दवाखान्यामध्ये नेलं. सगळे महाराज काय असेल ते झाल्यानंतर ती बॉडी घरी आणली ना महाराज, बॉडी अशी खाली महाराज टाकलेली आहे. ती लहान लेकरू रडत रडत आपल्या आई जवळ आलं. त्या 4 वर्षाच्या लेकरूला काहीच कळेना. बाबा माझी आई का उठे ना, माझी आई का झोपलीये, काल रात्रीपासून मला आईनं जेवण सुद्धा भरवलं नाही. महाराज ते लेकरू हंबरड काय, तिला संस्कार द्या, तिला काडीचं मात्र काम येत नाही. पण महाराज ती नंतर शिकेल. विठ्ठल 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 काडीचं मात्र तिला काम जमत नाही. पण महाराज मुलीची साईड घेऊन मागून बोलणारा तो बाप असतो. असू दे ग, ती लहान आहे, लग्न झाल्यानंतर शिकेल, कळेल तिला. पण महाराज कधी बाहेर गेलो ना, मी माझं सुद्धा उदाहरण सांगते की माझा बाप सुद्धा मला महाराज पिशव्या सुद्धा उचलू देत नाही. कोणतीही महाराज साधी पिशवी हातात असू द्या, लगेच महाराज हातातून पिशवी घेणार आणि सांगणार असू दे मी घेतो. पण महाराज त्या बापाचं प्रेम, त्या बापाचं काळीज कधीच कुणाला कळत नाही. इथं बसलेल्या सगळ्या महिला मंडळ सगळ्यांना माहित आहे की आपला बाप कधीही कुणासोबत आपलं दुःख दाखवत नाही. अतोनात कष्टामध्ये जगत असतो, कधी कुणाला सांगत नाही की मला त्रास किती होतोय. आयुष्यभर महाराज दुसऱ्या समोर कठोर बनून राहिला. पण बाप महाराज एकदाच रडतो,
कधी रडतो? ज्यावेळी आपली लेक कुठे जाते, सासरला जाते, त्यावेळी महाराज एका कोपऱ्यामध्ये रडत असतो ना, तो कोण असतो? बाप असतो. मग असा प्रसंग महाराज त्या बापावरती आला. मुलीच्या मनामध्ये वाईट चाललेलं. मुलगी म्हणत होती की माझी आज आई असते ना, माझ्या बापाने जर माझ्या आईला त्यावेळेस वाचवलं असतं ना, तर त्यावेळेस कोण? माझी आई माझ्या बरोबर आज जिवंत असती. आज मी माझ्या आईला हवं नवं ते विचारलं असतं. सासरी गेल्यानंतर कसं वागावं, सासरच्या माणसांबरोबर कसं राहावं, ह्याची शिकवण कोण देते? आई देते. आज मला माझ्या आईची गरज आहे असं म्हटल्या बरोबर महाराज त्या मुलीनं ठाव फोडला. आणि रागात का होईना महाराज मुलीला आपल्या बापाबद्दलचं प्रेम होतं, मायेने मिठी मारली आणि मुलगी महाराज सासरी निघाली. आणि सासरी जात असताना सगळ्यांना माहित आहे महाराज, मुलगी सासरच्या गाडीमध्ये बसली, गाडी पुढे चालली आणि मुलगी पाठीमागं वळून बघायची आणि मुलगी सांगायची, ते बघा ते माझ्या बापाचा वाडा आहे हो, त्याच्या वाड्यामध्ये मी लहानाची मोठी झाली. मुलगी महाराज गाडीमध्ये पुढे निघाली. गावचं मंदिर दिसलं, ते माझ्या गावचं मंदिर आहे, त्या गावामध्ये मी लहानाची मोठी झाली, त्या मंदिरामध्ये मी खेळत होते. गावामध्ये जात असताना वासरू सांभाळणारा गुराखी दिसला, तर ती मुलगी म्हणाली, ते बघा ते माझे गावचे काका आहेत, लहानपणापासून ते गुरं सांभाळतायत, मी त्यांना बघत आली आहे. आणि लेक सासरला जात असताना महाराज काय व्याकुळपणा, काय मनामध्ये, कन्या सासुरा शिजाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीव. महाराज तिचं अंतकरण भरून आलं आणि लेक श्रीमंताच्या घरी दिली. आणि श्रीमंतांच्या घरी गेल्यावर बापाला विसरून गेली महाराज. तिला वाटलं माझ्या बापाचं माझ्यावर प्रेम नाही, माझ्या बापाचं जर माझ्यावर प्रेम असतं ना, तर आज माझी आई माझ्यासोबत जिवंत असती. माझ्या आईला माझा बाप वाचवू शकला नाही. आणि असा विचार करत महाराज 3-4 वर्ष पालटले. त्या मुलीला मुलं झाली आणि तिच्या घराची वास्तुक शांती जवळ आली. अचानक फोन आला, बाबा माझ्या घरची वास्तुक शांती आहे, मोठं घर बांधलंय आम्ही, माझ्या घरी मोठमोठी माणसं येणार आहेत, तुम्ही वास्तुक शांतीला या, पण येताना चांगले कपडे घालून या. बघा माझ्या वास्तुक शांतीला मोठमोठी माणसं येणार आहेत, त्याच्यामध्ये मला लाज वाटल असं वर्तन करू नका. महाराज त्या बापाला काय वाटलं असेल हो. बापानं विचार केला, हो पोरी ग, मला माहिती आहे तुझ्या घरची श्रीमंती आहे, तुझ्या घरी मोठी माणसं येणार आहेत, मोठ्या माणसामध्ये तुला मान झुकवावी लागेल, असं मी कधी वागणार नाही. महाराज त्या बापानं मित्रांना हातपाय जोडले आणि सांगितलं की मला पैसे द्या, मला नवीन सदरा घ्यायचा आहे, नवीन शर्ट घ्यायचा आहे. महाराज बापाने शर्ट घेतला आणि तो शर्ट घालून महाराज बाप मुलीच्या घरी आला. आणि घरी आल्याबरोबर मुलीनं बापाला पाहिलं आणि मुलगी उद्गारली, बाबा असले कपडे घालून आला, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या घरी येताना कसं या, चांगलं या, मोठमोठी माणसं येणार आहेत, तिकडे जावा, जरा मागं जाऊन बसा. महाराज बापाला वाईट वाटलं. बाप म्हणला, माझ्यामुळं माझ्या मुलीला त्रास व्हायला नको, तिला 4 माणसात महाराज मान झुकवायला लागायला नको, म्हणून बापाने ठरवलं की मागच्या दाराने आपण निघून जायचं. बाप महाराज मागच्या दारानं चालत निघाला आणि तेवढ्यामध्ये अचानक महाराज आवाज आला, सगळी माणसं जमा झालेली. झालं तरी काय, एवढा माणसं का गोळा झालेत, म्हणून महाराज तो बाप तिथं बघायला गेला तर त्याची लेक महाराज खाली पडली होती. बाप डोक्याला हात लावून खाली बसला, कारण त्या लेकीला सुद्धा साप चावलेला. बापाला महाराज झालेला प्रसंग आठवला, ज्या सापामुळे मी माझी बायको गमावली, आज दिवस माझ्या पोरीवर आला. महाराज माणसं ओरडत होती, जो तो पळत होता, डॉक्टरला बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा. आणि अशा क्षणामध्ये महाराज बापानं बाजूला सारली माणसं, लेकीचा पाय हातात घेतला आणि जिथं सापाने दंश केलाय ना तिथं जखम केली आणि महाराज विष बाहेर काढायला सुरुवात केली.
हळूहळू महाराज ती मुलगी बेशुद्ध होती, ती सावध व्हायला लागली आणि महाराज बाप विष काढत होता तस तसा महाराज बापाला चक्कर यायला लागली. मुलगी सावध झाली, मुलगी जागेवर आली, पण महाराज बाप मात्र बेशुद्ध व्हायला लागला. मुलीला प्रश्न पडला, मुलगी सावध झाली आणि मुलगी म्हणाली, बाबा अहो काही वर्षापूर्वी हा प्रसंग आयुष्यात घडला. ही जर कला तुम्हाला माहित होती तर त्यावेळी सुद्धा तुम्ही महाराज माझ्या आईला वाचवू शकला असता ना. महिला मंडळ बोला, वाचवू शकले असते ना. मग का नाही वाचवलं आईला? त्यावेळी महाराज बाबाने सांगितलं, ताई दीदी अगं तू अवघी 4 वर्षाची होती ग. त्यावेळी जर आईला वाचवायचं असतं ना मी वाचवलं शकलो असतो. पण आईला कोबरा जातीचा साप चावलेला आणि ते जगलच याची गॅरंटी. आणि आईला वाचवत असताना तुला काय झालं असतं ना. नीट ऐक पोरी, तुझ्या आईला वाचवत असताना मी देखील त्यावेळेस विष काढू शकलो असतो, पण मी नाही काढलं. कारण आई तर मरणारच होती, पण आईला वाचवत असताना मला काय झालं असतं ना तर आयुष्यभर माझी पोरगी झाली असती. म्हणून मी माझ्या पोरीला त्यावेळेस जगवण्याकरता तुझ्या आईला वाचवू शकलो नाही. म्हणून महाराज ज्या हाताने बाप मारतो ना त्याच हाताने संध्याकाळी महाराज घास भरवणारा कोण असतो? बाप असतो. म्हणून आपल्या बापाचं बोलणं कधी मनाला लागून घेऊ नका महिला मंडळ. म्हणून हे कीर्तन त्याच्याकरता समर्पित की आपल्या अपूर्वा ताईंचं त्यांच्यावर अचानक काळाने झडप घातली आणि त्यांचं निधन झालं. पण आपल्या मुलीचं आणि बापाचं प्रेम काय असतं, मुलीची आणि बापाची माया काय असते. महाराज मुलगी कधी बापाला सांगत नाही की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. बापही कधी म्हणत दाखवत नाही की माझं मुलीवर किती प्रेम आहे. पण महाराज ज्यावेळी प्रसंग येतात ना त्यावेळी आयुष्यभर मुलगी सासरी निघाली ना जाताना आईला सांगत असते, आई आता मी सासरला निघाली ग, माझ्या बाबाला काय म्हणू नकोस, माझा बाप थकलेला आहे, आयुष्यभर त्याने कष्ट केले ग. तू रागामध्ये बाबाला बडबडत असते, माझ्या बाबाला बीपीचा त्रास आहे ग, त्याला शुगर आहे, तू काही ना काहीतरी बडबडत असते, मला माहिती आहे तुझा राग काय सारखा नसतो, पण माझा बाप थकलेला आहे, मी गेल्यानंतर त्याची साथ देणार कोणी नसणार आहे. म्हणून आई माझ्या बाबाची काळजी घे. म्हणून महिला मंडळ मला एकच सांगायचंय की जीवन जगत असताना कधी आपले आई वडील आपल्यावर रागवले, कधी आपले आई वडील आपल्यावर चिडले ना तर त्याचं वाईट कधी वाटू घेऊ नका. कारण आई वडील आपल्यावर रागवत असतात ते कशा करतात. आणि आयुष्यामध्ये जगत असताना तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, नीट ऐका बरं का. आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना धन दौलत, पैसा, श्रीमंती, ऐश्वर्य मिळवता नाही आलं तरी, बोला पटकन महिला मंडळ, पैसा नसला तरी चालेल, संपत्ती नसली तरी चालेल, ऐश्वर्य नसू द्यात, पण महिला मंडळांना माझं एकच सांगणं आहे की तुमच्या मुलांना संपत्ती देऊ नका, पैसा देऊ नका, धन दौलत देऊ, एक वेळ संसारात काटकसर करा, पण महाराज संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे हे कधी विसरू नका. संस्कार मात्र भरभरून द्या, त्याचीच गरज आहे महाराज. आणि जाता जाता माझं एकच सांगणं आहे की आज आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला ना ते दिवस आपल्यावर येणार. मला सांगा महिला मंडळ, उद्या काही वर्षानंतर तुम्ही सुद्धा सासू होणार आहे, तुम्ही सुद्धा एक वेळ देवाचं नामस्मरण करू. नीट ऐका बरं का, मी कीर्तनकार असून तुम्हाला सांगते, एक वेळ देवदेव करू नका, एक वेळ देवाचं नामस्मरण करू नका. पण महाराज देवाला नामस्मरण केलं, देवाचं दर्शन केलं तर देव पावेलच याची गॅरंटी आहे का? आहे? देव पावेलच याची गॅरंटी नाही. पण आपल्या आई वडिलांची सेवा करा,
तुमच्या प्रसन्न झाल्याशिवाय राहणार आहे. फक्त आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे पाणी येऊ देऊ नका. म्हणून महाराज सांगतात की जीवन जगताना माणसाचं आयुष्य कसं असावं. पक्षी अंगणे उतरतात ते गुंतून राहत नाही, तसं असावं अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे संसारे